गाईज मॅगी व ताव मारायला लागते. कसा काम आहे अरे भूक लागली जेवण खायचं मटाक खायचं. आणि आता मॅगी खाल्ले यम्मी यम्मी. माझी मम्मी किती पावर आहे बघू मॅगी मध्ये. आणि किती मिनिटात आम्ही वरती पोहोचतो ते नक्कीच तुम्हाला कळवतो. सो गाईज महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर आहे तर नक्कीच चढायला जिरणार आहे. का नाही रे 100% ना चढू आम्ही. आमच्यासोबत वाघ आहे वाघ. नाटक बिनचेपटीचा वाघ आहे गाईज. बघा गाईज स्वर्गाचा प्रवास सुरू यावंच लागतं 100%. एवढी बारीक बारीक पोरी येतात आणि आपली मोठं टोनग गोड घरी बसलेत. नाही घरी बसलेत बांगड्या घालून. त्यांना आता इथून बांगड्या घेऊन आणि आमरव बांगड्या घेऊन जायचा. सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आम्ही चालू फिरायला आणि आम्ही बघा 3 जण आहेत आणि आम्ही कळसूबाईला चाललो. बसतोय 100%. तर नक्कीच ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. तर आता पुढे गेलो तुम्हाला म्हणून सांगतोय यसाने बघा काय करतोय. काही करायचा कारण की नेराला नवीनच चालायला सध्या काय पडतील उताला फुटतील अंडी वाटी फुटतील. सो गाईज आता आम्ही कल्याणला पोहोचलो बघू शकता. सन्या कसा आहे गर्दी कशी होती बेकार ना. बिस्किट घेतला आम्ही मोड. अरे काय पासवर्ड टाकते सांगा आम्हाला लॉगिंग करायला. काय बोला समोरचे हा डोंगर दिसतंय का. हा डोंगर चढायचे. गाईज मॅगी व ताव मारायला लागते. कसा काम आहे अरे भूक लागली जेवण खायचं मटाक खायचं. मॅगी व ताव मारतोय काय मला टायमिंग चुकीचं आहे 100%. चला नळा तोड. सो गाईज आता आम्ही चालायला सुरुवात केले. 2 तास लागतील आणि आता मॅगी खाल्ले यम्मी यम्मी. माझी मम्मी किती पावर आहे बघू मॅगी मध्ये. आणि किती मिनिटात आम्ही वरती पोहोचतो ते नक्कीच तुम्हाला कळवतो 100%. आणि खाऊ बा किती घेतला आम्ही रासे फलाबीला घेतला डेंजर मध्ये. तोडकाम फोड 100%. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये 100%. इच्छा पूर्ण झाली आमची 100%. आमच्यासोबत आमचं बायले मित्र येतं ना आले काय बोलणार आता त्यांना. हरेश बायल्या गेला तू आता. जीवन बागलिया गेंडिया सगळं बायलेत आमच्या घ्यायचं. तर अरे आयुष्य योच आहे फिरून घ्या साले हो. प्रेझेंट फ्युचर आहे काय बोलायचं. हे बघ हरेश काल्या 100%. ना दमला काय हट सगळ्याच. चलो रस्ता बघा खडखडीत असा रस्ता काय विषय नाही. पोचू आम्ही 100%. हा समोरचा डोंगर चढायचे. सो गाईज महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर आहे तर नक्कीच चढायला जिरणार आहे. का नाही रे 100% ना. व्ह्यू बघा काहीच पण सूर्य जरा त्या साईडला गेला ना आमच्याकडे ना आला गावाला. इथून मेन प्रवास स्टार्ट होतो आमचा. सो गाईज फायनली आम्ही अर्धाच डोंगर चढलो 100%. आणि आमचे आता जिरले. समोरचा क्लायमेट दाखवतो थांबा. काय झालं रे अमरू जिरली.
मला डोका दुखायला माझं छाता दुखा लागला माझा पूर्ण. सो गाईज अमरावती जिरली 100%. सो गाईज अर्धा डोंगर पार केला आणि आम्हाला आहे बघा या सीड्या चढायचे. अरे बापरे कसला ॲडव्हेंचर आहे खतरनाक. काय टेन्शन नाही चढू आम्ही. आमच्यासोबत वाघ आहे वाघ. नात कर बिन शेपटीचा वाघ आहे खतरनाक. चला पण सध्या आमची जिरले काय विषय नाही 100% आराम खातो आम्ही. दरी बघा काहीच अजून आम्हाला ती जायची आहे बघा. सीड आहे दिसत नाही रे इथं. जाऊ दे इथं सीड आहे तिथं जायचे. चालला अमर वाघ स्वतः वाघ. 350 रुपये जेवण 350 रुपये जेवण घेणार 100% एवढा चढायची. बराला बागल्या गाण्या तो आला नाही थर मेला. मेला असत इथलं चला घरी. हा गाईज जंगल बाग कसा वाटतंय आहे ना विषय. जासेल सनी तू पण अरे जा मग बोललो का मातो आणि दिसतो 100%. चला नाही वाटत जाऊ दे काहीच बोलत नाही मी. नाही र 100% एक तर आपण आपल्यावर उजेड पडला असा 100%. जाऊ दे अरे चाला रे लवकर. जिरली अमरावची जिरली. रस्ता बघा कसा आहे. रास्ता माती काहीच रहेगा. हाँ रास्ता माती काहीच रहेगा. नहीं डामरी का चाहिए. नहीं इधर कैसा मिलेगा बबलू. अगं माझं लेकरू ग ते थकलो ना मी बाबू 100%. सो फायनली गाईज आता आम्हाला सीडी घाट लागलेला आहे. आम्हाला दाखवतो तुम्हाला हे बा इथल्या जाचा सनी आलाय बाबा 100%. जिरली ना. मी आलो असं एक तास तोंड वाचून. वाघ सध्या दमलाय कारण की वाघाचं आगमन गुरुवार आहे. वाघ कुणाला काय करू शकत नाही. गाईज हे दोघं उरापलत सन्यावा वाईटच चेहरा करून बसलाय 100%. आणि इथून व्ह्यू बघा भाई खतरनाक रे. थांब ना सन्या व्ह्यू बघ ना. अरे हिरवळ बघ कसली असून तो गवत. हा ना गाईज डोंगर बघा हिरवल व्ह्यू बघा ना इथून 500 दिसते गाईज बघा गाईज. स्वर्गाचा प्रवास सुरू यावंच लागतं 100%. हा याल तर स्वर्ग दिसत 100% गाईज. भाई रस्ता बघा ना एकच आहे अँगल खतरनाक. का कसं आहे काम कसं आहे 25 एक अँगलवर असं जावं लागतं. अरे व ना जरा संत्रा घेतलाय वाव टन 100%. मग बोललो का मातोंड दिसतो ना संत्रा का. ए बा हर्या तो आला असताना लिहा का काय बोलायचंय जीवन इथं तू कटकट. ठीक है चला सो मिलते बाद में. तर काय संत्रा खाण्याची मजाच वेगळी. 3 माकडा सोडे का सरांचा डायलॉग. संत्री खाता डोंगरावर बसून संत्री खाण्याची मजाच वेगळी. कोणतं सर काढलं काय माहिती 100% नाद करते का. एवढी बारीक पोरी येतात आणि आपली मोठं टोनग गोड घरी बसलेत बांगड्या घालून. त्यांना आता इथून बांगड्या घेऊन आणि अमराव बांगड्या घेऊन जायचा. बांगड्या भरा बांगड्या 100%. हरेश आली जीवन तुमच्यासाठी आहे खास. व्ह्यू बघा व्ह्यू
सन्या काय क्वालिटी भाऊ क्वालिटी उद्या माझी येईल. 100%. पाट पाट पाठ पाठच उठायचे Guys. ब्लॉक मध्ये मॅजिक बघायला भेटल. 100%. फक्त ब्लॉग पूर्ण बघा, कारण की आम्ही जो क्षणाचा आनंद घ्यायला आलो ना, तो फक्त उद्या 6 वाजता तुम्हाला दिसेल. काय विषय आहे इथला नक्की 100%. आणि डोंगर बघा पुण्याला चालू आहे ना, कसला हिरवा गारे का ना बरं 100%. अरे चला थकलोय जाम. सो गाईज फक्त आता 20 मिनिटाचा रस्ता राहिलाय. हे बघा तो पण खतरनाक आहे. पार चढलो आम्ही. हे बघ कसं थांबतात. काय बोलायचं मग बोललो का मला तोंड दिसतो. अरे थांब. चार्जिंग पण नाही तर मोबाईलला. जाऊ दे काय विषय नाही. अगं माझं लेकरू ग ते चढलं डोंगर चढलं 100%. रस्ता बघा कसा आहे. मेन ॲडव्हेंचर आता आहे काय नाही ना. आणि मग खप कायच हात दे. रस्ता बघा एक अँगल आहे. आता मग मला पुढे जाऊ खतरनाक. हो गाईस काय ॲडव्हेंचर आहे बघा ना तुम्हीच. आणि खाली इकडं बघा वरचा सीन मग लाइटिंग भारी दिसतात. आणि इकडं बघा काहीच कसा सीन आहे. एक अँगल रिक्स आहे. रिक्स आहे. आरामात या काय घाई नाही. 100%. पण मजा आहे 100%. एन्जॉय. पोरांच्या जास्त पोरांच्या धरून आलं तर आणखी एन्जॉय खरंच. पण आपली पोरा काय बांगड्या घातल्यात पोराने आमच्या. खरा बोलवता हरेशनी बांगड्याच घातल्यात. मित्रांनो जीवनात आल्यावर एकदा कळसूबाई बघा. 100% बघा काय नजारा आहे काय फिलिंग आहे. 100%. आल्यावर का जिरले. कुठं आलो म्हणून. हा तिथं जिरलेली पण आमची डायरेक्ट ब्लॉगच बंद करून टाकला. 100%. आता काय रे रिक्स नाही आरामात चाललो. आणि फायनली आम्ही आता वरती पोहोचलो. 2 मिनिटात पोहोचू. रस्ता खतरनाक आहे. सो गाईज आम्हाला वाटलं पोहोचलो काही नाही. इकडं अजून किती वरती जायचे बघा. हो बाई चालेल फोटो काढायला पॉईंट मस्त आहे. वर्गा बादशाह आहे फक्त जागला पाहिजे, कारण की कळसूबाईचा डोंगर चढलाय 100%. हे बघ अरे भरपूर वरती आम्हाला वाटलं चढलो काय रे सांगा. मला वाटलं आलो मी पळे झालं. गाईज इथून व्ह्यू बघा खालचा वरी जाण्याचं इथे टेंट लावू शकतो 100%. हो सकाळची तर सीन बादशाह दे बघायला भेटेल तुम्हाला सकाळचे. सो गाईज घाम तर फुटलाय मरणाचा आणि थंडी पण प्लस त्यात लागते. आणि आमच्या मॅगीची पावर बघा किती आहे. डायरेक्ट चढलो आम्ही कारण की आता थोडासाच राहिलाय काय नाही ना. 40 वाली मॅगी होती. हा 40 वाली मॅगी होती 100%. सो गाईज आम्ही बघा आता पायऱ्यांच्यावर चढतो कारण की किती वाजला 8 वाजला असेल ना. 8 6:15 झालं आम्हाला. 4ला सुरुवात केली. पण आरामात आलो 100%. काय टेन्शन नाही. आणि खालचा व्ह्यू बघा पुढं. हा तो फायनली आता आम्ही मंदिराच्या इथं पोहोचू. आणि मी कसा डोरीमॉन सारखा दिसतो ना 100%. टुडू 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 मैं हूँ बड़ा डोरीमॉन. चल. सो गाईज या कसली थंडी वाजते. वारा कसला सुटलाय चाल्या 100%. दिसता का गाईज फायनली आम्ही वरती पोहोचला. महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर कळसूबाईचा शिखर आहे. 100% आम्ही वरती पोहोचलो.
पोहोचलो. कधी 4 वाजल्यापासून आम्ही चढतो हळूहळू. फायनली कितीला 8 वाजला. खरंच खूप मजा. 7:30ला आम्ही पोहोचलो आणि इथे येऊन डायरेक्ट मन प्रसन्न झाला 100%. कारण की एसीची हवा खरंच नॅशनल हवा. ती नॅशनलच आहे बाबा. नॅचरल सॉरी हाय बाय मिस्टेक. जाऊ दे. सरळ सोप्या भाषेत निसर्गाची हवा घ्या 100%. हा. आणि काही बायल्या पोरांना सांगतो मला फॉलो करून ठेवा. नक्कीच तुम्हाला असं चांगले चांगले व्ह्यू दाखवतो 100%. खास करून आयुषला. नाही रे मी सांगतो रे. स्टोरी टाकेल आपला रील टाकेल. चालतं काय आता दर्शन नक्की घ्यायला चाललो आम्ही फायनली. चला एवढीशी जागा आहे नाही जाऊ शकत आतमध्ये. कलसू आई आयलो. चला मस्त दर्शन देखील घेऊ. कारण की इथं कोणच वरती नाही. आम्ही तिघच आमच्याशिवाय दुसरा कोणच वरती नाही. फायनली घ्यायचे मस्त दर्शन घेतो आम्ही. सो गाइस चंदू मामा देखो ऊपर से कैसा दिख रहा है. सो गाइस बघू शकता आम्ही मस्त आनंद लुटत हवा अशी टन 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 बोली तरी झेंडा बघा. नेटवर्क तर गेलायच. नेटवर्क 0 पण सुख 100%. आनंद घेतो आम्ही. नंतर आम्ही खाली जातो ट्रेन बांधायला. तिथं 5 वाजेपर्यंत झोपतो वरती येतो 100%. कारण की उद्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवायचा. सकाळ तुम्हाला दाखवायची. शुभ सकाळ. तुमच्या अड्याला बाकी काही काहीच विषय नाही. तर भावांनो ही सीडी आहे ना डायरेक्ट टॉपला आहे. डायरेक्ट टॉपला कसं तरी उतरून आलो आम्ही. कुठून जाते राहता. आणि चंदू मामा देखो सूर्या ते चंदू मामा जायचं कुठून जातं. एक विरा यो काय इथून रापणे. आपण आलतो कुठे. फायनली आम्ही टेंट मध्ये. अमर कसं वाटतंय बनवायला कशी मेहनत लागली. बनवायला 1 तास लागला आम्हाला. भिकरचो त्याला काय समजत नव्हता. बनवता अर्धा पाऊण तास गेला. पण आता बनवता झालं बाबा. एकदा शेवा रग्बी आणले माझी मी सोय केली. या ना थंडीमध्ये आम्ही पडलो. आता आम्ही नाश्ता जेवण करून घेतो. 100%. सकाळच्या आणलेला चपात्या भाजी चटणी भाकरी आणल्यात खाऊन घेता ना. आता डायरेक्ट सकाळची भेटू. जय जय महाराष्ट्र. अख्खा महाराष्ट्र वाजा ना. मी महाराष्ट्राचा का नाही चाल्या. शेकोडी करायची का नाही. नको आता ताला तर झोपाचा. वातावरण आहे तशी. काय वातावरण बाहेर वातावरण भारी आहे. पहिला आता किती वाजले पहिले खाऊन पिऊन घे ना. खाऊन पिऊन सुखी संगत ना. 8:30 वाजले. बोलता 8:30 झाले. 8:30 झाले बघा.